ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके मुंबईत दाखल झालेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। तुम्ही मुंबईत पोहोचलेले आहात। काल जरांगे पाटील यांनी जे काही विधान केलेलं आहे आणि आता शांतता यात्रा सुद्धा ते काढतायत, याकडे नेमकं कसं पाहता तुम्ही? सुद्धा उपोषण केलं, ते सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भांडतायत, काय कसं पाहता याकडे? खरं तर जरांगे पाटलांनी रॅली करावी, पण शांतता रॅली हे का नाव दिलं त्यांनी? मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण केली कुणी? अशांततेचे जनक कुणाला म्हणावं? आणि जी एक जातीय विद्वेषाची भाषा, किंवा आम्ही 96 कुळे मराठे, आम्ही 92 कुळी मराठे, आम्ही कसं देत नाही बघू, आम्ही ओबीसीमधूनच घेऊ, ही जी त्यांची भाषा आहे, खरं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते होऊन गेले, अनेक चळवळी होऊन गेल्या, पण त्या चळवळीच्या नेतृत्वाने नेहमी राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव घेतलं आहे. भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं आहे, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं आहे. पण जरांगे नावाचा विक्षिप्त माणूस या महाराष्ट्रामध्ये भाषणाची सुरुवात माता भगिनीच्या उद्धारानं करतो आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर करतो. याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं कोणतं असू शकतं? त्यामुळं काय त्यांना इप्सित साध्य करायचं आहे जरांगेंना? आणि शांतता रॅली म्हणतात, मग अशांतता निर्माण कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर जरांगेंनी या महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आणि जरांगेंच्या या भूमिकेवरती पद्धतशीर पद्धतीनं मूग गिळून बसलेल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं, आमदारानं, खासदारानं पुढं आलं पाहिजे आणि ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणावर बोललं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. नक्कीच. पण पुढचं पाऊल तुमचं नेमकं काय असणार? कारण ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे ती काढा, त्याच्यावरती त्याची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्हाला सत्तेमध्ये यावं लागेल, सत्तेत यावं लागेल असं सुद्धा म्हणतायत. थेट इशारा आहे सरकारला. हे बघा, जरांगे पाटलांनी सगळे सोयरे असो किंवा ओबीसीमधून आरक्षणाची अंमलबजावणी असो, मागणी काय या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोणीही मागणी करू शकतं, परंतु ती ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहे का, ॲज पर लॉ आहे का, ती त्या क्रायटेरियामध्ये बसते का, हे पाहावं लागेल. त्यामुळे जरांगे पाटील उद्या मुख्यमंत्री झाले तरी मराठा समाज मागासलेला आहे हे ते कसं प्रूव्ह करणार आहेत? या प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत सापडणार नाहीत तोपर्यंत मराठा समाजाचं ओबीसीमधून आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. त्याला घटनेच्या मर्यादा आहेत. त्यामुळे जरांगे पाटील, तुम्ही थोडंसं सल्ला घ्या. आणि तुम्ही राजकीय भूमिका घेतलीच आहे, तुम्ही डायरेक्ट राजकारण करा ना. तुम्ही पक्ष काढा, तुम्ही तुमचे उमेदवार उतरवा, तुम्ही लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरं जा. तुम्ही आरक्षणापासून तुम्ही सुरुवात करता आणि तुम्ही निवडणुका लढण्यापर्यंत येऊन थांबता, म्हणजे तुमचा फायनल अजेंडा निवडणुकीचं राजकारण होतं का? आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलंय. तुम्ही म्हणताय जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तर म्हणजे मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं तुम्हाला? अहो, कसे होतील? जरांगे म्हणजे काय सोशल रिफॉर्मर आहेत का? जो माणूस 96 कुळ्याची भाषा बोलतो, जो माणूस इतर जातीच्या नेतृत्वाला घालून पाडून बोलतो, त्यांच्या मनामध्ये आत्ता मला सांगा, छगन भुजबळांना एवढ्या खालच्या पद्धतीनं ते खालच्या भाषेत बोलतात, मग त्या छगनरावजी भुजबळांना फॉलो करणाऱ्या तरुणांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही का? ते फक्त छगन भुजबळांवरच बोलत नाही, नारायण राणेंवर बोलतात, फडणवीसांवर. 400 जातींची भाषा बोलणारे छगनरावजी भुजबळ, मला सांगा, जर ते फडणवीसांना बोलत असतील, नारायण राणेंना बोलत असतील, त्यांच्या फॉलोअर्सच्या मनामध्ये न्यूनगंडाची भाषा नाही का निर्माण होणार? हे कायद्यामध्ये, कुठल्या कायद्यामध्ये बसतं की इतर जातींचा अनादर करा, इतर नेतृत्वांचा अनादर करा? तुम्ही कायद्याच्या भाषेत बोला ना, तुम्ही मागणी करा ना आरक्षणाची. तुमची कायद्यात बसायचं असेल तर घ्या ना तुम्ही. पण तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठा सोडून इतर जाती राहतात की नाही राहतात, त्या लोकांच्या मनामध्ये तुम्ही दहशत निर्माण करताय, तुम्ही त्यांना भीती घालताय. तुम्ही त्यांच्या मनामध्ये, समाजामध्ये वावरत असताना शाळेमधल्या मुलांच्या मुलींच्या मनामध्ये आज न्यूनगंडाची भाषा आहे. आम्ही ओबीसी आहोत, आम्ही मागासलेले आहोत, आम्हाला सामाजिक न्याय मिळायचा राहिला बाजूला, पण तुमची ही भाषा आमच्या मनामध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण करते. आणि हे वातावरण जर चेंज व्हायचं असेल तर जरांगेंना इथल्या मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला पाहिजे. इथला कायदा आणि सुव्यवस्था, इथली शांतता चॅलेंज करणाऱ्या जरांगेंना रॅली करायची आणि 96 कुळ्याची भाषा करायची. आम्ही क्षत्रिय मराठे आहोत म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयांच्या यादीत आरक्षण द्या म्हणायचं. जरांगे, हे कसं शक्य आहे? नाही, पण मराठा आरक्षणाच्या मागे नेमकं कोण आहे, कुणाचं ब्रेन आहे असं तुम्हाला वाटतं? कोण चालवतंय जरांगेंना? बरीच चर्चा सुद्धा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा, महाराष्ट्रातली जनता बोलते. लोकसभेला जरांगेंनी ज्या लोकांना टार्गेट करून पाडायला लावलं, ज्या ओबीसीच्या नेतृत्वांना असं पराभूत करा की त्यांच्या 5 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत, ही कसली भावना आहे ही? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र? मराठा आंदोलनाला, मोर्चांना इतर पक्ष, सगळे पक्ष का घाबरतायत? हा पण तर मूळ मुद्दा आहे ना. हे बघा, जर पक्षांचे प्रमुख
ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची आरक्षणाची बाजू मांडणार नसतील, घेणार नसतील, बोलणार नसतील त्या सगळ्या आमदारांना आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये जाब विचारू. आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही आमच्या बाजूनं बोललात का? तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाजूनं एखादं पत्रक दिलं का? तुम्ही हाऊसमध्ये 10 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिट, 1.5 मिनिट कुठला आमदार बोलला का? आणि जर बोलले नसतील तर त्यांना आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथला ओबीसी, इथल्या भटक्या विमुक्त जाती जमाती जाब विचारतील आणि आमच्या हक्काची अधिकाराची भाषा बोलणाऱ्या माणसांना निवडून द्यायचा प्रयत्न करतील. प्रकाश आंबेडकर तुमची बाजू घेत आहेत, ओबीसींच्या नेतृत्वाबद्दल बोलतायत, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलतायत. भविष्यातल्या विधानसभेची ही नांदी म्हणावी. हे बघा, निवडणुका या जर लोकशाहीचा उत्सव असतील, 5 वर्ष योग्य प्रतिनिधींना, लायक प्रतिनिधींना निवडून द्यायची संधी असेल तर आम्ही त्याकडे पॉझिटिव्ह का बघू नये? ओबीसीनी आपल्या हक्क अधिकारावर लढणाऱ्या माणसांना मतदान का करू नये? आमच्या बाजूनं जे नेते उभे राहिले, जे पक्ष उभे राहिले त्यांना ओबीसीनी का मतदान करू नये? जर मराठा पोलराईट होणार असेल, शासक असून, आमदार खासदार असून, प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या 5 पट असताना सुद्धा ते जर ही भाषा बोलत असतील तर आम्ही ओबीसीनी, शोषितांनी, वंचितांनी, गावगाड्यातल्या जो विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर आहे त्या लोकांनी ऑर्गनाइज्ड एकत्रित येऊन एखाद्या पक्षाचा, एखाद्या नेत्याचा विचार केला तर अडचण काय आहे? त्यामुळे आम्ही ही भूमिका घेणार आहोत आणि घेऊ. त्यामुळे 288 उमेदवार जरांगेंनी उभे करावेतच. आम्ही ओबीसी त्याचं स्वागत करायला तयार आहोत. ओबीसी सुद्धा नालायक लोकांना बाजूला करून लायक लोकांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवेल. नक्कीच. म्हणजे तुम्ही पण तुमचे उमेदवार उभे करणार जर जरांगेंनी उभे केले तर? निश्चित. आज मराठवाड्यामधले 5 जिल्हे आहेत. आज नांदेड आहे, आज लातूर आहे, आज आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आम्ही उद्या 11 तारखेला मेळावा घेतोय सांगलीला, 18 तारखेला आम्ही नांदेडला मेळावा घेतोय, आम्ही 15 ऑगस्टला आम्ही कुणब्यांचा मेळावा आम्ही मुंबईमध्ये घेतोय. आज गावागावातल्या लोकांची, तरुणांची भावना आहे की तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे. आपली ओबीसीची भावना तुम्ही ठाम पद्धतीनं मांडताय आणि हे होणार आहे. होणे आहे. हे किती उमेदवार उभे करणार तुम्ही विधानसभेत? उमेदवार उभे करायची ती निवडणुका आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, पण आम्ही विनिंग ओबीसी उमेदवारांना मदत करू. मग ते वेगवेगळ्या पक्षातले असतील तरी सुद्धा आम्ही तिथं डिसिजन घेऊ की ओबीसीचा माणूस या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. मग त्यामध्ये जर काही पक्षांनी जर आम्हाला प्राधान्य दिलं, काही पक्षांनी उमेदवार दिले तर ते जास्त प्रमाणात निवडून जातील. साधी गोष्ट आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, जरांगेंना काय आवाहन करू इच्छिता? जरांगेंना आमचं असं आव्हान असेल, तुम्ही कायद्याची भाषा बोला, तुम्ही संविधानाची भाषा बोला, तुम्ही छत्रपती शिवरायांच्या रयतेची भाषा बोला. तुम्ही जर कुणाला टार्गेट करणार असाल, कुणाला आईमाईवरून शिव्या घालणार असाल, हा महाराष्ट्र नव्हे. या महाराष्ट्र 18 पगड जात समूह राहतात, ओबीसीचे जात समूह राहतात आणि ते निश्चित पोलराईट होतील. तुम्ही पोलराईट होत असाल, आम्ही सुद्धा पोलराईट होणार. हे कायद्याचं राज्य आहे. इथं लोकशाही आहे. इथं कलम, हक्क, अधिकाराची लढाई लोकशाहीच्या माध्यमातून लढली जाणार असेल तर आम्ही निवडणुकीमध्ये आमचा हुनर दाखवू. साधी सिंपल बात आहे. जरांगेंनी यावंच आडवं, आम्ही तयार आहोत ओबीसी बांधव की आम्ही जशास तसं टीट फॉर टॅट, कलमाची भाषा कलमानच, मतदानाची भाषा ह्यांना जर निवडणुकीची भाषा समजत असेल, वेगवेगळ्या पक्षांना मराठा समाज आम्हाला मतदान करेल की नाही ही भीती असेल तर ओबीसी सुद्धा निश्चित बॅलेटमध्ये आमचं उपद्रव मूल्य दाखवून देईल आणि आमची माणसं कायद्याच्या सभागृहात पाठवेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी थेट आव्हानं दिलेल्या जरांगे पाटील यांनी की त्यांनी जर निवडणुका लढल्या जरांगे पाटील यांनी तर ओबीसी समाजासाठी ते सुद्धा म्हणजे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सोबतचे जे कार्यकर्ते आहेत ते ओबीसी नेत्यांना मदत करतील असं म्हणतात. नेमकं काय घडेल विधानसभा निवडणुकीत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन आदिल शेखचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.